कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आल्याने रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेला ग्रामीण भागातील मजूर वर्ग आपापल्या गावी परतला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे। बऱ्याच ठिकाणी या स्थलांतरित मजुरांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे। मात्र वाशिम जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्या या कष्टकऱ्यांकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीचे डागडुजीसह सुशोभीकरणाचे काम हाती देण्यात आले आहे। इथे बाबांच्या शाळेमध्ये गावची शाळा जिल्हा परिषद शाळा इथे येण्याची संधी मिळाली आणि क्वारंटाईन ही पनिशमेंट नसून ती एक आपल्या सेफ्टीसाठी आणि एन्जॉयमेंटसाठी मूवमेंट आहे। आपण सगळ्यांनी ती मूवमेंट एन्जॉय करायला पाहिजे आणि पनिशमेंट न समजता तो एक आनंद समजून प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊयात आणि नवीन काहीतरी शिकून जाऊयात। शाळा स्वच्छता करूयात आणि आजूबाजूच्या परिसरातून या बोलक्या भिंतीतून खूप काही शिकूयात। कोरोनाच्या संकटामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी महानगरात गेलेले हजारो मजूर आपल्या मूळ गावी परतले आहे। प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना शाळा व इतर इमारती संपादित करून त्यात विलगीकरणात ठेवले आहे। वाशिम जिल्ह्यातील पारडी टकमोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलेल्या या कष्टकऱ्यांकडून एक स्तुत्य उपक्रम हाती देण्यात आला आहे। आपणाकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळा इमारत व परिसराची स्वच्छता हे मजूर करीत आहे। पारडी या गावातील विनोद घोडगे, रामदास गव्हाणे, विजय घोडगे, विनोद घोडगेची पत्नी यांनी स्वतःहून 14 दिवस शाळेत राहण्याचा निर्णय घेतला व शाळेत राहताना शाळेची सफाई सुद्धा करीत आहे, झाडाला पाणी देत आहे। हे सर्व सगळ्यांसमोर एक आदर्श ठरत आहे। वर्गखोल्यांची निघालेली फरशी बसविणे, शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती या मजुरांकडून कुठल्याही मोबदल्याविना करण्यात येत आहे। मी रामदास गव्हाणे नवी मुंबईवरून आलो आहे। स्वतःवरून जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन झालो आहे आणि माझ्या शाळेची व्यवस्था आहे चांगली, परंतु आम्हा 14 दिवस आता कसा वेळ घालवायचा, त्यामुळे आम्ही सो इच्छेने जे उर्वरित काही कामं डागडुगी असेल जसे पेंटिंग, थोडे कलरिंग वगैरे किंवा काही कुठे झाडझूड ते आम्ही करून आमचा वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करत आहे। शाळा प्रशासनाकडून रंग पुरवण्यात येणार असून शाळेच्या तब्बल 12 खोल्यांची रंगरंगोटी याच उपक्रमातून करण्यात येणार आहे। गावच्या शाळेप्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे। संदीप भातुळकर, विदर्भ न्यूज, वाशिम।